या पुढती येऊ काला खाओ दही भात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू उंबरी वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट भरवेनीच उत्तम वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे विठला विठला परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांजिया रामेश्वर महाराज त्यांच्या कृपात अनेक कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 मुक्ताबाई नमो
त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची मंदो श्री चरण श्री गुरुची ते नमस्कार आता ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं विद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजी आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसो पाऊले श्री गुरुची काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया योंत प्रविश्वमास्म्यवां प्रसुतां संजीवयत खिल्ल शक्ती धरस्वदां अन्यौचस्त चरण श्रवणत्वगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मस्तक हे पायावरी संतांच्या उपजोनिया पडती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठित वैशी नाही कबळ काही काल्याचे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग काल्याच्या प्रकरणातील जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने द्वापार युगामध्ये अवतार धारण करून गोपाळाच्या संवेद जो काला केला तो काला सेवन करण्याकरता पुन्हा मी जन्माला येईल म्हणून उपजोनिया पडती येऊ काला खाऊ दही भात। आणि हा जो काला आहे हा वैकुंठामध्ये दुर्लभ आहे। वैकुंठित वैशे नाही कवळ काही काल्याचे। मला काल्या मिळाल्यानंतर मी एकटा काला खाणार नाही तर एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी। मला मिळालेला काला मी सर्वांना देईल। आला का लक्षात? असा जो काला भगवान परमात्म्याने केला त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे। त्याचं स्थळ सांगितलं बघा तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम। भगवान परमात्म्याने आणि वाळवंटामध्ये हा काला केला। विठला विठला अभंगाचा शब्दशः मी तुम्हाला अर्थ सांगितला। आपल्या या तुकाराम नगरमध्ये जागृत हनुमानच्या जवळ राहणारे आमचे आणि राजेंद्र हरिभक्तपरायण राजेंद्र मुरलीधर भंगाळे यांच्या 60 वर्ष आयुष्याचे पूर्ण झाले। 61 त्यांना बघा चालू झाली। 60 वर्ष आनंदाचे पार पडल्या बघा। म्हणून त्यांनी एक संकल्प केला भगवंताकडे की आपल्याकडे श्रीमद भागवत कथा व्हावी, अखंड हरिनाम संकीर्तन व्हावं। या निमित्तानं 60 पार झाल्यानंतर बघा वास्तविक काही लोक म्हणतात 60 बुद्धी पण त्यांना चांगली बुद्धी लाभली। आला का लक्षात? त्यांची बघा 60 वर्ष भगवंतांनी त्यांना सुखरूप जिवंत ठेवलं। बरेच त्यांच्या जीवनामध्ये दुःख आले असतील। सप्त्याच्या अगोदर त्यांचा मुलगा सुद्धा मरणातून वाचला। आणि आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची काहीतरी सेवा घडावी। आपले आईवडील मुरलीधर भंगाळे वैकुंठवासी मुरली भंगाळे आणि वैकुंठवासी शांताबाई भंगाळे यांच्या पुण्यस्मरण आणि त्यांचा भाऊ वैकुंठवासी प्रमोद मुरलीधर भंगाळे आणि अजून पांडेबुवा आहे आला का यांच्या पुण्य स्मरणार्थ या ठिकाणी आणि या श्रीमद भागवत बघा सप्त्याचं आयोजन आहे। माणूस काय करीन पण आमच्या सुरेखाताई कारण गृहमंत्र्याची ऑर्डर घेणी पडते सर्व गृहमंत्र्यावर अवलंबून आहे। हां आमच्या ताईचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आणि बंगाळे बुवापेक्षा आमच्या ताईला फार आणि परमार्थाची आवड। विठला विठला
म्हणून चालत नाही, पण मुलंही तसे भाविक आहे लक्षात घ्या. आमचे हरिभक्तपरायण सागर राजेंद्र भंगाडे, हरिभक्तपरायण लोकेश राजेंद्र भंगाडे आणि त्यांच्या सौभाग्यवती आमची बघा सौ वैशालीताई आणि सौ मनस्वीताई, दोघं सुनबाया, नातू नात, हे सर्व भाविक लक्षात घ्या. एकच उद्देश फक्त आपल्या घरी आपल्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ आणि आपली 60 वर्ष आयुष्याची सुखरूप गेली या दृष्टिकोनातून या सप्त्याचं या ठिकाणी आयोजन आहे. विठ्ठला विठ्ठला. सप्त्यामध्ये बघा त्यांचे सर्व नातेवाईक, मुलं वगैरे सर्व नातेवाईक या ठिकाणी आलेले आहे. सर्वांचे माझं काही नाव पाठ नाही, पण आमचे अनिल भाऊ येवले, आमचे बघा जवाई भाऊ आहे, ते आले आहे. आमची हेमलता, आता बघा हेमाज ना, हा हेमा आमची मुलगी, सर्व परिवार या ठिकाणी जेवढे काही नातेवाईक असतील तेवढे, आणि तुमचे सर्व गाव तुकाराम नगरमध्ये कुठेही सप्ताह असतो हे सर्व भाविक बसलेले आहेत. एक कुटुंब बनलेलं आहे. तुकाराम नगर म्हणजे एक घर आहे. सर्व समाजाचे लोक सर्व एकत्रित येतात आणि हा भगवान परमात्म्याचा सोहळा आनंदित पार पडतात आणि कोणालाही काय करतात, सहकार्य करतात. असं हे तुमचं तुकाराम नगरमध्ये बघा. भुसावळ नगरमध्ये, भुसावळ नगरीमध्ये तुकाराम नगर म्हणजे आज जर पाहिलं तर टॉपवर आहे. विठ्ठला विठ्ठला आणि टॉपवर कशा करता म्हटलं मी की सगळे मंदिर आपल्या तुकाराम नगरमध्ये आहे आणि जवळजवळ 10-12 सप्ते आहेच. वार्षिक तर 4-5 आहेत, पण वैयक्तिक सुद्धा आहेत. असं हे तुकाराम नगर आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. जेवढा परिहार द्यायचा आहे तेवढा कमी जाय. रोजच्या कीर्तनकाराने तुम्हाला सांगितलं आहे, लक्षात घ्या. आमचे हरिभक्तपरायण विशाल महाराज, हरिभक्तपरायण विशाल महाराज मृदंग विशारद, सुंदर पखवाज वागवतात, तरुण तळपदार आहे, आलं लक्षात. आणि कुचराई करत नाही वाजवण्यामध्ये. थोडा 5 मिनिटं यायला उशीर लागेल, आलं लक्षात, पण कुचराई अजिबात नाही. असं वाटतं त्यांनी मृदंग वाजवलं की नाचवतच राहावा. वा वा. कोणाचंही कीर्तन असो. आमची टाळकरी मंडळी 8 दिवस सेवा करणारे आमचे सुरेश भाऊ चौधरी, हरिभक्तपरायण सुरेशभाऊ चौधरी भुसावळकर, आमचे हरिभक्तपरायण गणेश भाऊ चोपडे भुसावळकर, श्रीरामनगर वांजोळा रोड, आणि आमचे हरिभक्तपरायण पद्माकर भाऊ कुंडकर. 8 दिवस माझ्याबरोबर संगीतामध्ये त्यांनी मृदंग वाजवून मला साथ दिली, लक्षात घ्या. आणि आज आपल्या बघा सप्त्यामध्ये आमचे हरिभक्तपरायण आमचे परम मित्र, तरुण तळपदार कीर्तनकार, भागवतकार, आळंदीचे विद्यार्थी आहे. मी त्यांच्या अगोदर आळंदीला होतो, ते सुद्धा या ठिकाणी त्यांचं कीर्तन घेतलं होतं, पण ते जगन्नाथपुरीला गेले होते. पण योगायोग असं की शेवटच्या दिवशी ते आणि आपल्या सप्त्याला भेट देण्याकरता आले, म्हणून त्यांचे सर्वांनी टाळ्या वाजवून धन्यवाद. आणि हे सर्व दोघा आपला वासुदेव रोज येतो इथं. सर्व टाळकरी मंडळी, आमचे भूपेश महाराज गायक, आमचे शेवाळे साहेब भूपेश महाराज गायकही आहे. आणि तुम्हाला जर लोन पास करून घ्यायचं असेल तर ते लोनचं बी काम करतात आणि LIC सुद्धा काम करतात. ते विठ्ठला विठ्ठला. आणि आमचे साऊंडवाले खडकेचे पाटील ना, खडकेचे पाटील, वा वा, मस्त त्यांनी सेवा दिली. आणि आपली दिंडी सुद्धा अगदी आनंदामध्ये. पाऊस आला होता, सगळे घरात घुसून गेले होते. कोलिबाच्या घराजवळ 4-5 घरामध्ये सगळे टाळकरीच. पण देवानं आपलं संकट टारलं. काही काही ठिकाणी गारा पडल्या, फार कठीण होतं, पण आपली दिंडी पुन्हा बघा आनंदात पार पडली. सोमेश्वर मंदिराजवळ बघा, आणि महिलांनी राऊंड धरला होता पावल्या टाकण्याकरता. 5-10 मिनटं त्या ठिकाणी अभंग झाला आणि लगेच अजून पाऊस चालू झाला. लगेच आपली दिंडी या ठिकाणी आली, सुखरूप पार पडली. रात्री आमचे हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू किशोर महाराज यांचं कीर्तन झालं. फक्त लाऊडस्पीकर बंद होता, कारण शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून. आणि सर्व हे ओलं होतं या ठिकाणी, आला लक्षात. अशा प्रकारे 8 दिवस कुठून निघून गेले, कशाचंच भान राहिलं. अगदी आनंदात 8 दिवस पार पडले. आणि हे थोडक्यामध्ये काल्याचं कीर्तन. विठ्ठला विठ्ठला.